एकेकाळी सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या चीनसमोर आता लोकसंख्या घटण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे। गेल्या काही काळापासून चीनमधील जन्मदर घटत चाललाय, त्यामुळे देशाच्या आर्थिक आणि सामाजिक भविष्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे। म्हणून चीन सरकारने नवीन पिढीला प्रोत्साहन देण्यासाठी विविध योजनांची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली। शी जिनपिंग आता सरकार मोफत शिक्षण योजना, मोफत विमा योजना सुरू करण्याचा विचार करत आहे। 2024 मध्ये सलग तिसऱ्या वर्षी चीनची लोकसंख्या कमी झाली आहे। जर्मनीतील मॅनहेम मध्ये एका कारने रस्त्याच्या कडेला चालणाऱ्या पादचाऱ्यांना धडक दिली आहे। या अपघातात एकाचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झालेत। कार चालकाला पोलिसांनी अटक केली, तसेच परिसरात संचारबंदी सुद्धा लागू झाली आहे। जर्मनीमध्ये 3 महिन्यात कारने लोकांवर हल्ला केल्याची ही तिसरी घटना। जानेवारीमध्ये म्युनिक शहरात एका अफगाण निर्वासिताने कारने लोकांना चिरडलं। या अपघातात दोघांचा मृत्यू झाला होता। 28हून अधिक जण जखमी झालेले होते। अमेरिकेने युक्रेनला देण्यात येणारी लष्करी मदत थांबवण्याचा निर्णय घेतलाय। या निर्णयानंतर अमेरिका आणि युक्रेन यांच्यात तणाव वाढण्याची शक्यता आहे। काही दिवसांपूर्वी अमेरिकेतील व्हाईट हाऊसच्या ओव्हल ऑफिसमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्यात वाद घडलेला होता आणि या वादानंतर ब्रिटन, फ्रान्स या देशांनी रशिया युक्रेन शांतता कराराबाबत पुढाकार घेण्याची तयारी दर्शवलेली होती। युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याशी पुन्हा चर्चा करण्याची तयारी दर्शवली आहे। या संदर्भातील व्हिडिओ शेअर करत त्यांनी युक्रेनकडून अमेरिकेचा नेहमी सन्मान केला असल्याचं सुद्धा म्हटलं। युक्रेनमधील खनिजावर ट्रम्प आणि झेलेन्स्की यांच्यातील चर्चेत मतभेद झालेले होते, तर रशिया युक्रेन शांतता करारावर चर्चा करण्यासाठी झेलेन्स्की अमेरिकेला गेलेले होते। चर्चेदरम्यान मतभेद झाल्यानंतर झेलेन्स्की यांनी ब्रिटनचे पंतप्रधान के स्टारमर यांची भेटही घेतलेली होती। अमेरिकेने दक्षिण कोरियामध्ये युद्धनौका तैनात केल्यानंतर उत्तर कोरियाने अमेरिकेवर नाराजी व्यक्त केली आहे। उत्तर कोरियाचे हुकुमशहा किम जोंग उन यांच्या बहिणीने अमेरिकेला धमकावण्यास सुरुवात केली। दक्षिण कोरियातील अमेरिकन विमानवाहू जहाज आणि इतर लष्करी कारवायांवर संतप्त झालेल्या किम यो जोंगने अमेरिकेला सूड उगवण्याची धमकी दिली। किम यो जोंग यांनी हे अमेरिका आणि त्यांच्या मित्रराष्ट्रांचं संघर्षमय आणि वेडेपणाचं पाऊल असल्याचं वर्णन केलं। शस्त्रांच्या चाचणीला गती देण्याचा इशारा सुद्धा त्यांनी दिला। सध्या गाझामध्ये इस्रायल आणि हमासमध्ये पुन्हा संघर्ष सुरू झालाय। याच दरम्यान इजिप्तमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या गाझाचं पुनर्वसन आणि अमेरिकेचा त्यावर ताबा याला विरोध करण्यासाठी अरब नेत्यांमध्ये बैठक झाली। या बैठकीमध्ये गाझापट्टी रिकामी करून त्याला पर्यटन स्थळ बनवण्याचा ट्रम्प यांच्या प्रस्तावाला पर्याय म्हणून एक विरोध प्रस्ताव सादर करण्यात आला। गाझापट्टीला तेथील लोकांसाठी सुरक्षित ठिकाण बनवण्याची चर्चा या बैठकीच्या माध्यमातून झाली आहे। इस्रायलमध्ये पंतप्रधान नेत्यानाहू यांच्या भाषणादरम्यान जमावानं संसदेमध्ये शिरण्याचा प्रयत्न केला आणि यावेळी सुरक्षा कर्मचाऱ्यांनीही काही लोकांवर बळाचा वापर केलाय, तसेच जमाव आणि सुरक्षा रक्षकांमध्ये झटापट झाल्याचं बघायला मिळालं। यामध्ये अनेक लोक जखमी झाले, त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय। एवढेच नाही तर यावेळी पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांनी देखील काही लोकांवर ते ओरडताना बघायला मिळाले। रशिया युक्रेन युद्धादरम्यान रशियानं हजारो युक्रेनियन मुलांचं अपहरण केल्याचा धक्कादायक आरोप सध्या होतोय। रशियन सैनिकाने 19,556 मुलांचे अपहरण करण्यात आलं। प्रकरणाला वेग आलाय। ब्रिटनमधील मजूर पक्षाच्या खासदारानं पंतप्रधान किअर स्टारमर यांना याबाबत विचारणा केली। यावर पंतप्रधान किअर स्टारमर म्हणाले, या मुलांचं अपहरण करण्यात आलेलं आहे। आम्ही त्याची सुरक्षित परतीची खात्री करू, त्याशिवाय शांतता प्रस्थापित करण्याबाबत कोणतीही चर्चा पुढे जाऊ शकत नाही। हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर पंतप्रधानांनी खासदारांचे आभार मानलेले आहेत। भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर युनायटेड किंगडम आणि आयर्लंडच्या 6 दिवसाच्या दौऱ्यावर गेले आहेत आणि यावेळी ते भारत आणि ब्रिटनमधील द्विपक्षीय संबंधांवर मजबूत करण्यावर चर्चा करतील। यापूर्वी एस जयशंकर लंडनमध्ये त्यांचे ब्रिटिश समकक्ष परराष्ट्र सचिव डेव्हिड लॅमी यांची भेट घेतील। विशेष म्हणजे एस जयशंकर यांचा हा दौरा अशावेळी होतोय जेव्हा युक्रेनवरून अमेरिका आणि युरोपमध्ये तणावाचं वातावरण आहे, त्यामुळे या पार्श्वभूमीवर हा दौरा महत्त्वाचा मानला जातोय। केंद्रीय मंत्री पियुष गोयल अमेरिकेच्या दौऱ्यावर गेलेले आहेत। ट्रम्प यांनी आयात शुल्क वाढ करण्याची घोषणा केली आहे। त्या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यासाठी गोयल तातडीनं अमेरिकेला रवाना झालेले आहेत। तर ट्रम्प यांनी जाहीर केलेल्या शुल्क वाढीला एप्रिलपासून सुरुवात होते आहे, त्यामुळे भारतीय निर्यातदार धास्तावलेले आहेत। भारतातून अमेरिकेला वाहनांपासून कृषी मालापर्यंत विविध वस्तूंची निर्यातही केली जाते। तर अमेरिकेनं आयात शुल्क वाढ केल्यास भारताच्या निर्यातीला $7 अब्ज फटका बसू शकतो। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पदभार स्वीकारल्यापासून एका पाठोपाठ एक मोठमोठे निर्णय घेत आहेत।
यातील प्रमुख निर्णयांमध्ये युक्रेनला दिली जाणारी लष्करी मदत थांबवणं, अनेक देशांवर जादा शुल्क आकारणं आणि अवैध स्थलांतरितांना देशातून हद्दपार करणं यांसारख्या निर्णयांचा समावेश आहे. एकीकडे डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांचे समर्थक सुरुवातीपासूनच या निर्णयांना देशाच्या विकासाशी जोडतायत. दुसरीकडे अमेरिकेतील जनता या निर्णयांवर नाखुश असल्याचं दिसतंय. डोनाल्ड ट्रम्प यांना पुन्हा सत्तेवर आणून अमेरिकन मतदारांना पश्चाताप होतोय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आयातीवर 25% कर लादण्याच्या निर्णयावर तीव्र पडसाद उमटताना सध्या दिसून येत आहेत. नुकतंच कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो ट्रम्प यांना मोठा इशारा त्यांनी दिला. ट्रम्प यांनी कॅनडा आणि मेक्सिकोतून होणाऱ्या आयातीवर 25% कर लादण्याचा निर्णय घेतलेला होता. यावर आता कॅनडाने सुद्धा अमेरिकेवर तितकाच कर लादू असं ट्रुडो यांनी स्पष्ट केलं. ट्रम्प यांनी जर हा निर्णय मागे घेतला नाही तर अमेरिकेला सुद्धा आयातीवर तेवढाच कर भरावा लागेल. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारपासून मेक्सिको आणि कॅनडावर 25% कर लादण्याची घोषणा केली आहे. तर कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी सुद्धा ट्रम्प यांच्या घोषणेवर प्रत्युत्तराची कारवाई करण्याची घोषणा केली. पुढील 21 दिवसात $155 अब्ज अमेरिकन आयातीवर 25% कर लादणार असं त्यांनी म्हटलं. याची सुरुवात $30 अब्ज आयातीवर शुल्कानं झालेली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडा मेक्सिकोमधून होणाऱ्या आयातीवर 25% कर आणि चीनमधून होणाऱ्या आयातींवर 20% कर लागू केला. त्यामुळे अमेरिका आणि चीनमध्ये तीव्र व्यापार युद्ध सध्या सुरू झाल्याचं बघायला मिळत आहे. अमेरिका सरकारनं चीनी वस्तूंवरील कर 10% वरून 20% केलाय. त्यामुळे या कराच्या प्रत्युत्तरामध्ये चीननं काही अमेरिकन उत्पादनांवर 10 ते 15% पर्यंत अतिरिक्त कराची घोषणा केली. यात सोयाबीन, ज्वारी, पोर्क, गोमांस, जलउत्पादनं, फळं, भाजीपाला आणि दुग्धजन्य पदार्थांचा समावेश आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगातील अनेक देशांवर मोठ्या प्रमाणात शुल्क लावल्यानं जगातील शेअर बाजार मोठ्या प्रमाणात कोसळलेत. ट्रम्प यांनी मेक्सिको, कॅनडा आणि चीन या देशांवर नव्यानं शुल्क लावण्याची घोषणा केली. त्यामुळे अमेरिकन बाजारांसह आशिया खंडातील देशांनी शेअर बाजारांवर मोठा परिणाम झाल्याचं बघायला मिळतं. सर्वाधिक घसरण जपानच्या निक्की शेअर बाजारात बघायला मिळाली. जपानचा शेअर बाजार 1.8% इतका घसरला. अमेरिकेच्या या भूमिकेचा भारतीय शेअर बाजारावर मोठा परिणाम बघायला मिळतो. गुगलकडून कर्मचाऱ्यांना चॅट जीपीटी आणि मायक्रोसॉफ्टचा धसका घेत कर्मचाऱ्यांना 60 तास काम करण्याचा सल्ला देण्यात आलाय. याबाबत गुगलचे सहसंस्थापक सर्गेई ब्रिन यांनी कर्मचाऱ्यांना तसा मेमो सुद्धा पाठवला. त्यामुळे कर्मचाऱ्यांना आठवड्याच्या प्रत्येक दिवशी ऑफिसला येऊन काम करावं लागणार आहे. दरम्यान स्पर्धा लक्षणीयरित्या तीव्र झाली असून आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्सची अंतिम शर्यत सुरू झाली आहे असं वक्तव्य गुगलचे सहसंस्थापक सर्गेई ब्रिन यांनी म्हटलं. जगभरातील आघाडीच्या कंपन्यांच्या प्रमुखांनी कर्मचाऱ्यांनी अधिक तास काम करावं यावर उघडपणे आपापली मतं याआधी सुद्धा मांडलेली आहेत. यूपीच्या बांदा येथील रहिवासी असलेल्या शहजादी खान या महिलेला यूएईमध्ये फाशी देण्यात आली. 4 महिन्यांच्या बाळाची हत्या केल्याचा आरोप या महिलेवर होता. ती 2 वर्ष दुबई तुरुंगात होती. 4 महिन्यांपूर्वी न्यायालयाने तिला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली होती. परराष्ट्र मंत्रालयानं दिल्ली उच्च न्यायालयाला ही माहिती दिली होती. तर तिच्या कुटुंबियाला अंत्यसंस्कारासाठी अबुधाबीला जाण्यासाठी मंत्रालय आणि अबुधाबीतील भारतीय दूतावास मदत करणार आहेत. कॅथोलिक ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस गेल्या 2 आठवड्यांपासून रुग्णालयामध्ये आहेत. सध्या त्यांच्या प्रकृतीमध्ये पुन्हा बिघाड झाल्याचं समजतंय. पोप यांना श्वसनाची समस्या सुरू झाली तसंच त्यांना त्यांच्या 2ही फुफ्फुसांमध्ये न्यूमोनियाची लढ देत असताना त्यांना दमाचा सुद्धा त्रास होतोय. त्यांच्या फुफ्फुसामध्ये अँटोब्रोकिलियर म्युकस असल्यानं त्यांना त्यांच्या श्वसन संस्थेत अडथळा निर्माण झाल्याचं बघायला मिळत आहे. ऑस्ट्रेलियाचे जेम्स हॅरिसन यांचं वयाच्या 88व्या वर्षी निधन झालं. हॅरिसन यांनी 60 वर्षात 1100 वेळा रक्तदान केलं होतं. तर त्यांना गोल्डन आर्म म्हणून ओळखलं जात होतं. त्यांनी 1173 वेळा रक्तदान करून 24 लाख मुलांचे प्राण वाचवले आहेत. त्यांच्या रक्ताच्या प्लाझ्मामध्ये एक दुर्मिळ अँटीबॉडी होती. यातून रिसस नावाच्या आजारानं ग्रस्त असलेल्या गर्भवती महिलांसाठी अँटी डी नावाचं इंजेक्शन बनवलं गेलेलं होतं. त्यांनी शेवटचं रक्तदान वयाच्या 81व्या वर्षी केल्याचं समजतंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या 3 दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी जामनगरच्या वनताराला भेट देत वन्यजीव बचाव आणि पुनर्वसन केंद्राचं उद्घाटन केलं. यावेळी मोदींनी वनतारा येथील वन्यजीव रुग्णालयाला भेट सुद्धा दिली आहे. तसेच सुसज्ज असं पशुवैद्यकीय सुविधांची पाहणी केली. तर मोदी यांच्या भेटीमुळे या ठिकाणाचं महत्त्व वाढलं असून भविष्यामध्ये ते एक प्रमुख पर्यटक केंद्र म्हणून विकसित होऊ शकतं.
गंगा, ब्रह्मपुत्र आणि सिंधू नदीच्या पात्रात 6,000पेक्षा जास्त डॉल्फिन आढळलेले आहेत. सरकारतर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अहवालातून ही माहिती मिळाली. डॉल्फिन प्रकल्पांतर्गत भारतामध्ये पहिल्यांदाच नद्यांमधील डॉल्फिनची गणना करण्यात आली. डॉल्फिन आणि अन्य जलप्रजातींचं संवर्धन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट 2020 रोजी या प्रकल्पाची घोषणा केली होती. भारतामध्ये मुख्यतः गंगा आणि सिंधू नदीमध्ये हे डॉल्फिन आढळतात. देशातील कोळशाचे उत्पादन मार्च 2025 अखेरीस संपणाऱ्या आर्थिक वर्षात 78.8 कोटी टनांवर जाईल, तर विक्री 76.5 कोटी टन होईल असा अंदाज कोल इंडियाचे चेअरमन PM प्रसाद यांनी व्यक्त केला. यापूर्वी कोळसा उत्पादनाचं उद्दिष्ट 83.8 कोटी टन होतं. त्यात नंतर 81 कोटी टन असा बदल करण्यात आला. आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये 77.36 कोटी टन कोळसा उत्पादन झालेलं होतं. त्यात यंदा 10% वाढ होईल. तर कोळसा खाणीत सध्या कोळसा वाहून नेणाऱ्या रेकचा तुटवडा जाणवतोय. कोल इंडियानं 2025-26 आर्थिक वर्षासाठी 86.8 कोटी टन कोळसा उत्पादनाचं उद्दिष्ट ठेवलं आहे. बेळगावच्या हिंडलगा मध्यवर्ती कारागृहामध्ये बसवलेल्या मोबाईल जॅमरमुळे सर्व मोबाईल सेवा ठप्प झाली आहे. मात्र जॅमरच्या तीव्रतेमुळे कारागृहाच्या आजूबाजूच्या गावातील मोबाईलधारक सुद्धा हैराण झाले होते. तर जॅमरची तीव्रता कमी करावी अशी मागणी करून सुद्धा कारागृह व्यवस्थापन दखल घेत नसल्यानं ग्रामस्थ आक्रमक झाले. ग्रामपंचायतीनं कारागृहासमोर रास्तारोको आंदोलन केलं. तर या दरम्यान कारागृह व्यवस्थापनाच्या निषेधार्थ घोषणा सुद्धा देण्यात आल्या. त्यामुळे हिंडलगा मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाल्याचं बघायला मिळालं. स्थानिक स्वराज्य संस्था प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं सुनावणी पुढे ढकललेली आहे. सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयानं स्थानिक स्वराज्य संस्था प्रकरणात काय नेमकी स्थिती आहे याची माहिती मागितलेली आहे. मागच्या अनेक खरं तर महिन्यांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं भवितव्य अंधारात असून या प्रकरणात वारंवार सुनावणी पुढे जात असल्यानं या प्रकरणाकडे महाराष्ट्राच्या जनतेचं लक्ष लागलंय. तर महाराष्ट्रामध्ये 4 वर्षांपासून निवडणूक रखडलेल्या आहेत. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यावर विविध शेतकरी संघटनांनी बैठकीतून उठून गेल्याचा आरोप केला. पंजाबमधील शेतकरी आपल्या विविध मागण्यांसाठी 5 मार्चला चंदीगडकडे मोर्चा काढणार आहेत. या पार्श्वभूमीवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी बैठक बोलावलेली होती. मात्र या बैठकीमध्ये वाद झाल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला. या बैठकीतून मुख्यमंत्री उठून गेल्याचाही दावा शेतकरी नेत्यांनी केला. या शेतकऱ्यांच्या मागण्या केंद्र सरकारच्या अखत्यारीत असल्याचं पंजाब सरकारचं म्हणणं आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री M.K. स्टॅलिन यांनी सीमांकनाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावली. स्टॅलिन यांनी सर्व पक्षांच्या नेत्यांनी एकत्र येऊन तामिळनाडूच्या भविष्याचा विचार करावा अशी इच्छाही व्यक्त केली. त्यामुळे स्टॅलिन यांनी बोलावलेल्या बैठकीला विरोधी पक्षांचे नेते उपस्थित राहतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. स्टॅलिन यांच्या मते जर लोकसंख्या जनगणनेच्या आधारे सीमांकन लागू केलं गेलं तर तामिळनाडूतून 8 खासदार कमी होतील. तामिळनाडूचं संसदेत प्रतिनिधित्व सुद्धा कमी होईल असं स्टॅलिन यांचं म्हणणं आहे. राज्य सरकार परवडणारी वैद्यकीय सेवा आणि पायाभूत सुविधा पुरवण्यात अपयशी ठरली आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयांना चालना मिळते. हे थांबवण्यासाठी केंद्र सरकारनं मार्गदर्शक तत्वे सुद्धा बनवल्याचं बघायला मिळत आहे. असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिलेत. खासगी रुग्णालयांमध्ये रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांना रुग्णालयाच्या फार्मसीमधून महागडी औषधं, वैद्यकीय उपकरणं खरेदी करण्यास भाग पाडलं जातं असा आरोप करत सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आली होती. तसंच अशा रुग्णालयांवर नियंत्रण ठेवलं पाहिजे अशी मागणी सुद्धा करण्यात आली आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल आता सार्वजनिक ठिकाणी कमी दिसत आहेत. दरम्यान ते 10 दिवसांच्या विपश्यना ध्यानात सहभागी होणार असल्याची बातमी. यासाठी ते पंजाबमधील होशियापूर येथील ध्यान केंद्रात राहतील. 5 मार्च ते 15 मार्च दरम्यान केजरीवाल महिलांवाली या गावाजवळील आनंदगड येथील धम्मध्वज विपश्यना योग केंद्रात ध्यान करणार आहेत. केजरीवाल हे पहिल्यांदाच ध्यानला बसणार नसून याआधी सुद्धा ते बसलेले होते. सर्वोच्च न्यायालयानं यूट्यूबवर रणवीर अलाहाबादी याला द रणवीर शो पॉडकास्ट सुरू करण्याची परवानगी दिली आहे. पॉडकास्टमध्ये आक्षेपार्ह आणि अश्लील मजकूर नसावा असं न्यायालयानं अलाहाबादी याला सांगितलं. तर यूट्यूब पॉडकास्ट त्याच्या उपजीविकेचा स्रोत असून पॉडकास्टसाठी काम करणाऱ्या सुमारे 280 लोकांचा रोजगार या शोवर अवलंबून असल्याचं सुद्धा अलाहाबादी यानं कोर्टात म्हटलेलं होतं. त्यानंतर न्यायमूर्ती सूर्यकांत आणि कोटेश्वर सिंग यांच्या खंडपीठानं अलाहाबादी याच्या निवेदनाची दखल घेत पॉडकास्ट सुरू करण्याची परवानगी दिलेली आहे.
कागदपत्रांचा गैरवापर करून बनावट सिम कार्ड खरेदी करून अनेक जण फसवणूक आणि बेकायदेशीर कृत्य करतात। त्यामुळे गुन्हा करतो एक आणि कारवाई होते दुसऱ्यावर अशी अवस्था आपणास सगळीकडेच बघायला मिळते। त्यामुळे दूरसंचार विभागानं एका व्हिडिओद्वारे इशारा दिलाय। विभागाच्या मध्ये सिम विकणारे किरकोळ विक्रेते नफा कमवण्याच्या लोभात योग्य पडताळणीशिवाय सिम कार्ड जारी करू शकतात। त्यामुळे देशात एका व्यक्तीच्या नावावर जास्तीत जास्त 9 सिम कार्ड जारी केली जाऊ शकतात। तर जम्मू आणि काश्मीर, आसाम आणि ईशान्य भारत याला अपवाद दिसतोय। Thank you.